आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तुम्ही आतापर्यंत नो हॉर्नच्या पाट्या वाचल्या असतील, कारण जवळ एखादं हॉस्पिटल असतं किंवा शाळा असते। पण सायलेन्स झोनच्या पाट्याही वाचल्या असतील। तसंच नो पार्किंगच्या पाट्या तर आपण अनेकदा बघतो। मात्र मुंबईच्या बोरिवली परिसरात लागलेल्या पाट्या काहीशा वेगळ्या आहेत आणि या पाट्या वाचून भल्या भल्यांच्या भुवया उंचावतील। बोरिवलीच्या जॉगर्स पार्कमध्ये लोक फेरफटका मारण्यासाठी येतात, सहकुटुंब येतात। मात्र इथे लिहिलंय नो किसिंग झोन। या जॉगर्स पार्कमध्ये अनेक तरुणी किंवा कपल्स येतात, ज्यांचे अश्लील चाळे पाहून आसपासच्या सोसायटीतले लोक आता कंटाळलेत। त्यामुळे या सोसायटीवाल्यांनी रस्त्यावरतीच नो किसिंग झोन असं लिहिलंय। या कपल्सना बेसन घालण्यासाठी त्यांनी सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यावरतीच अशा प्रकारे पेंटिंग केलंय। किमान हे लिहिल्यानंतर तरी इथे येणारे आणि अश्लील चाळे करणारे तरुणी जरा शहाणे होतील किंवा शहाण्यासारखे वागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। किसिंगचं हे जे रोडवरती ह्याच्या अगोदर हे लिहिण्याच्या अगोदर एवढे इथे तरुण पोरं येऊन हे करायचं आणि आजूबाजूचा परिसर एवढं खराब केलेलं ना, पण त्यामुळे हे लिहिल्यामुळे हा परिसर म्हणजे आता जरा फार कमी झालं आणि जे इथे जमायचे त्याच्यामुळे फार कमी झालं। या लिहिण्याचा तेवढं फरक पडलेला आहे। आणि असं लिहायला लागेल ना, काय पर्याय नाही ना आमच्याकडे। आता हे लिहायलाच लागेल ना। एक डोक्यात आलं की हे लिहायला आपल्याला बरं पडेल, हे लिहिलं की लोक वाचून त्याच्यामध्ये कमीत कमी त्यांना मानसिकता तर बदली होईल, तो भाग झाला। तिथे बोर्ड लावेल, बॅनर लावलं तर BMC काढून घेऊन जाते, हे करते, बरं नाही। मग हे रस्त्यावरती काही त्यांना आलं की गाडी उभी आहे बाबा नो किसिंग वाचलं की ते मागे जातात त्याला। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आणि आणखीनही काही जण आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। प्रणाली, इतकी वेळ आली इथल्या नागरिकांवर, असं इथे लिहावं लागलं रस्त्यावरती? मिलिंद सर, हा जॉगर्स पार्क आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे लोकांना काहीही पर्याय उपलब्ध नव्हते। आता सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला काही काळ जो आहे ते गार्डन वापरण्याची किंवा तिथे येऊन वॉक करण्याची परवानगी मिळाली। लोकांना तेवढाच निवांत वेळ आहे आणि त्यामुळे लोक या वेळेचा पुरेपूर वापर करून घेतात। परंतु याच कालावधीमध्ये अनेक जण आहे जे याचा गैरवापर सुद्धा करतात आणि ज्याचा त्रास जो आहे तो आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना होताना आपण बघतो आहोत। आणि म्हणूनच सत्यम शिवम सुंदरम या सोसायटीला असं लिहिण्याची वेळ आली। सकाळच्या वेळेला इथे जॉगिंग करायला किंवा इथे निवांत बसायला, फेरफटका मारायला हे सगळेजण येतात। यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही मला सांगा की या सोसायटीला असं लिहावं लागलं, त्याचा त्यांना फायदा झाला की आता असले अश्लील प्रकार होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण मुळात किसिंग करणं हे अश्लील आहे का? आणि जर या तरुणांना वाटत असेल तर त्यांच्यासाठी मुंबईसारख्या भागामध्ये जागा आहे का? किसिंग करणं हा अश्लीलपणा नाही आहे। फक्त ते कुठे करणं, केव्हा करणं हे त्यालाही काही मर्यादा आहेत। तुमचा जो प्रश्न आहे अश्लील आहे तो अश्लील नाही आहे, पण त्याला ते आम जनतेसमोर आज लहान मुलं, सगळी मुलं फिरतात, जे वयात आलेली मुलं असतात त्यांची अशी कुलतलता जागृत होते यांच्यामुळे, अशा गोष्टी होता का म्हणे। त्याला कुठेतरी काहीतरी एक चौकट आहे, त्या चौकटीमध्येच व्हायला हवं। बरं, पण या सोसायटीबद्दल पण काही तक्रारी आहे की सोसायटी सगळ्याच गोष्टींवर ऑब्जेक्शन घेते, असे काही प्रकार आहे? याच सोसायटीबद्दल असं मी म्हणणार नाही। आजूबाजूच्या काही दुसऱ्या सोसायट्यात म्हणजे याच्यावरती त्यांनी ऑब्जेक्शन घेणं हे तर मला नैसर्गिक वाटतं। कारण आमचा 70-75 वर्षाच्या सिनियर सिटीजन लोकांचा जो हास्य क्लब आहे, त्या हास्य क्लबमध्ये आम्ही फार फार हसतो आणि टाळ्या मारतो। त्या तुम्हाला ज्या वृद्ध स्त्रिया दिसत आहेत त्या काय करणार, हा 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 एवढाच आवाज, तरी पण त्याचा त्यांना त्रास होतो आणि तो त्यांनी जवळजवळ बंद पाडलाय लोकांनी। हास्य क्लब सारखं होत असेल, तुमचा हास्य क्लब बंद पडला याचं तुम्हाला वाईट वाटतंय? नक्कीच। काय तुमचं म्हणणं? काय आहे, एक 10 मिनिटासाठी माणसं येतात, ते काय एक अर्ध्या तासाचा प्रश्न असतो। आपण मराठी माणसं आहोत, आपण कुठेतरी आपण ऍडजस्ट करायलाच पाहिजे। आपण आवाज म्हणजे काय एवढा मोठा होत नाही। त्यापूर्वी एक जण यायच्या, त्यांच्यासाठी आवाज आम्ही सांगितलं होतं, त्यांचा आवाज खूप आहे, पण त्या पण हल्ली येत नाहीत। त्यामुळे एवढा आवाज नाही असं सांगते तुम्हाला। आणि हास्य क्लब हे काय याची गोष्ट नाहीये मौजेची,
स्वतःच्या हेल्थसाठी बायका येतात, 15-20 मिनिटं असतात, नंतर आम्ही तिथे काहीच करत नाही. बरं, पण तरी जे चाळे या ठिकाणी चालत होते असं त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, त्याला तुमचं समर्थन आहे? नक्कीच ते बंद पण पडलेलं आहे सगळं, काहीच नाही आता. तर ती गोष्ट चांगली केली असं तुमचं? चांगली, नक्कीच. नक्की. तसं पुष्कळ त्यांचे उपक्रम चांगलेच आहेत. नक्की. मला तुम्ही सांगा, आजूबाजूला जाताना येताना असले प्रकार जेव्हा डोळ्यात दिसतात, तरुण मुलींना सोबत घेऊन जाताना किंवा लहान मुलांना सोबत घेऊन जाताना ऑकवर्ड होतं? हा, ऑकवर्ड होतो. मी पण दिशा सोसायटीमध्ये दिशामध्ये राहते. तिकडे पण असले चाळे मी बघते, तरी बघायला छान नाही वाटत. कुठे कुठे हात घालून बसलेला असतात. ते दिसायला काहीतरी होते. आमचे पण जवान मुले आहेत, ते लोक पण येतात तुम्ही जातात. कधी तक्रार केली पोलिसांना वगैरे? तक्रार करून नाही केली आम्ही. आपण अनदेखा करून चालते. तेव्हा आम्ही सांगू, तक्रार करायचा प्रश्नच येत नाही. ते काय मोठी ह्याची गोष्ट नाहीये की पोलिसांना जाऊन कळवा. काय मारामाऱ्या नाहीत का, काही नाही का, काही नाही. ही चांगली गोष्ट करतायत ना. एक अर्ध्या तासाचा प्रश्न तेवढा जर लोकांनी करायला जॉगर्स बद्दल नाही म्हणत आहे किंवा मी हास्य क्लब बद्दल म्हणत नाहीये. जे किसिंगचे प्रकार चालू होते त्याच्याबद्दल म्हणतीये. त्याच्याबद्दल म्हणजे आता ते बंद केलंय त्यांनी. नक्कीच खूपच काहीच नाही आता राहिलंय. म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये नागरिकांनी किंवा या तरुणींनी असं वागू नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं कुठे ना कुठे या गोष्टीला आळा घातला गेला पाहिजे. कायदे जरी नसले तरी सुद्धा या लोकांना कशा पद्धतीनं अटकाव करता येईल, जी काही पद्धत असेल ती पद्धत योग्य आहे असं या लोकांचं म्हणणं आहे. प्रणाली, आपल्यासोबत कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट विकास शिंदे जोडले गेले आहेत. तर विकास शिंदे ही सगळी चर्चा ऐकतायत. विकासजी, असं आहे की शारीरिक संबंध किंवा अशा प्रकारे किसिंग किंवा चुंबन, आता ह्या सगळ्या गोष्टी या पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाच्या गोष्टी आहेत. या जेव्हा सार्वजनिक ठिकाणी व्हायला लागतात तेव्हा त्याला आक्षेप निश्चितपणे घेतला जाऊ शकतो किंवा त्याला घेतला गेला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं किंवा कायदा काय सांगतो? महत्वाचं म्हणजे प्रेम करणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि प्रेम व्यक्त करणं, किसिंग जे आहे ते प्रेम व्यक्त करण्याचं एक साधन आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किस करणं हे काही गुन्हा नाहीये. त्याचबरोबर आपण ह्या दोन्ही म्हणजे किस करणारे पण आणि किस करण्यासाठी विरोध करणाऱ्या लोकांचा पण दोन्हींचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. कारण की मूलभूत अधिकार जरी आपल्याला राज्यघटनेने दिले असले तरी पण त्याला काहीतरी मर्यादा दिलेल्या आहेत. आता ज्या पद्धतीने हे रहिवासी सगळे सांगतायत, ज्या तक्रारी करतायत, त्यांच्या बाजूने जर विचार केला तर त्यांचं ते पण बरोबर आहे की जर आपल्याला आपण जे करतो त्यामध्ये सभ्यता नसेल तर त्यामध्ये हे चुकीच्या गोष्टी होणार आहेत आणि दुसऱ्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने आपण जर वागणूक असेल तर ते चुकीची आहे. म्हणूनच आमच्याकडे एक खूप चांगला पर्याय राईट टू लॉच्या माध्यमातून आम्ही मागच्या 5 वर्षांपासून पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही असं म्हणतोय की अशा प्रकारचे संघर्ष होणार आहेत कारण की भारत हा तरुणांचा देश आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ह्या प्रकार खूप वाढणार आहेत. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की कपल फ्रेंडली गार्डन झाले पाहिजे. मोठमोठ्या शहरामध्ये महाराष्ट्रातल्या जर अशा प्रकारे गार्डन झाले तर त्या ठिकाणी फक्त कपलसाठी ते गार्डन असतील. ज्या पद्धतीने नाना नानी पार्क पुण्यामध्ये आहेत, लहान मुलांसाठी वेगळे पार्क आहेत, हास्य क्लबसाठी वेगळे पार्क असतील, तर मग कपलसाठी वेगळे पार्क असायला पाहिजे. जेणेकरून हा जो संघर्ष अशा प्रकारे जो होतोय आणि उद्याच्या काळात वाढत जाईल तो आपल्याला टाळता येईल. बर, पण विकासजी, ही काळाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एकीकडे शहरीकरण झपाट्यानं होतंय, लोक सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचा किंवा आधुनिक पद्धतीचा विचार करून त्यानुसार कृती करण्याचा गोष्टी करतायत आणि त्याच वेळेला सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था तयार करणं हे योग्य वाटतं तुम्हाला? मुळात हा जरी रहिवाशांचा प्रश्न असला तरी पण अशा प्रकारे जो नो किसिंग झोनचा हा जो त्यांनी बोर्ड लावलेला आहे तो बेकायदेशीर आहे आणि तो तातडीने त्यांनी काढला पाहिजे. त्याला दुसरे पर्याय असू शकतात आणि मी जे आता सांगितलं ते कपल गार्डन हा त्याला चांगला पर्याय असू शकतो. बर, आता आपण विचारलं की नाही, पूर्ण करा मुद्दा तुमचा, मग आपण प्रणालीकडे जाऊ. नाही, आता आपण जर विचारलं की अशा प्रकारे काय गरज आहे, तर मला वाटतं की तरुण ज्या पद्धतीने व्यक्त व्हायला सुरुवात झाल्यात, ज्या पद्धतीने प्रेमाची त्यांच्या व्याख्या बदलल्यात काळानुसार, तर आपण पण काळानुसार बदललं पाहिजे. हा जो कायदा 1860चा आहे त्याला जवळपास 160 वर्ष झाले. त्यामुळे ह्या कायद्यामध्ये पण जी अश्लीलता आहे, आपण ज्याला व्याख्या अश्लीलता करू शकतो, तर त्यामध्ये पण बदल झाला पाहिजे. बर, प्रणाली आहे आपल्यासोबत. प्रणाली, त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात या कायद्यातही बदल झाला पाहिजे आणि सार्वजनिक ठिकाणी अशी गोष्ट करणं हे ते बेकायदेशीर नाही असंही ते म्हणतात.
मिलिंद सर, दोन्ही गोष्ट आहे. जर कायद्याची चौकटच बघायची झाली तर किसिंग करणं हे काही कायद्याच्या चौकटीत अयोग्य किंवा गुन्हा नाही. परंतु जर ते दुसऱ्यांना बघताना अश्लील वाटत असेल आणि त्यामुळे जर दुसऱ्यांना त्रास होत असेल तर मात्र त्याच्यावर त्याला गुन्हा नाही म्हणता येणार, परंतु त्याच्यावर काहीतरी निर्बंध असू शकतात किंवा असायला हवे असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आपण इथे जी माणसं आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या, सगळ्या वयोगटाची, अगदी वयोवृद्धापासून तरुणपासून मध्यम वयाची, ज्यांची तरुण मुलं आहेत असे सुद्धा पालक आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडून आधी तरुणीपासून सुरुवात करते. मुंबईमध्ये कुठेतरी अशी जागा आहे का कपल फ्रेंडली अशी काही जागा? बोलायचंय मला, एक माझा प्रॉब्लेम सांगायचंय. इथे बरेचसे कुत्रे असतात या एरियामध्ये. मला जाम भीती वाटते यायला. हे बंद झालं पाहिजे. जे काय म्हणतात आजूबाजूला जे आहे काय म्हणतात जॉगर्स पार्क, आणि खूप कुत्र्यांचं आहे, मला नाही चालत. हे कुत्र्यांचा जो प्रॉब्लेम यांनी सांगितला तो आता आम्ही सुद्धा अनुभवलाय. पण तुम्ही मला सांगा, तुमची पण तरुण मुलं मुली आहेत, एकूण जे दिसून येत आहे, तुम्हाला असं वाटतं की कायद्याचं काहीतरी नियंत्रण असावं किंवा मुंबईमध्ये तरुणांसाठी कुठल्या तरी स्पेशल जागा असाव्या? कारण आपण बघतो अनेक जण समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसतात, भरतीची वेळ येते तीही त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग बुडण्याचे प्रसंग सुद्धा होतात. तुम्हाला वाटतं वेगळी जागा असावी? नक्कीच जागा असावी त्यांच्यासाठी. जर तुम्ही कायद्याची तरतूद जर करत असाल, त्यांना कुठेतरी बंधन घालत असाल तर त्यांना ही अशी मोकळीक जागा त्यांना द्यावी. आणि नंतरच कायद्याचं बंधन त्यांच्यावरती लादावं. आता ही सध्या काय हे पूर्ण जगामध्ये ह्या गोष्टी आहेत. तरुण पिढी, आता आमचं वय, मी आता असंच असलो तरी माझं वय 66 आहे. आता मी त्यांची तक्रार करणं चुकीचं आहे. मी त्यामधूनही गेलेलो आहे. आम्ही पण आमचं पण स्वतःचं प्रेम विवाहच झालेलं आहे आमचा. त्यांचं तर कुठेतरी त्याला हे पाहिजे. तुम्हालाही वाटतं त्याच्या काहीतरी बंधन असावं? वार्ता त्याच्यात मी काय म्हणेन, ही सगळे बाबा थांब जरा, ना टीव्हीवर ये नाही तर मग ती मुलं इथेच काय येतात, आपल्या सोसायटी समोर का नाही बसत? मिलिंद सर, मी 2 मिनिटं थांबवते कारण पाऊस आलेला आहे, त्यामुळे आपल्याला जरासं थांबावं लागेल. आपण यांच्या प्रतिक्रिया घेतच राहू. तुर्तास त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जी वेगळी व्यवस्था जी आहे ती असली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याकडून मी परत जाणून घेते. तुम्ही मला सांगा की तुम्हाला वाटतं वेगळी व्यवस्था असायला हवी जर कायदा बनवणार असाल वेगळा? वेगळी व्यवस्था असायला हवी जर कायद्याने सरकार त्यांना देणार असेल तर. नाहीतर दुसऱ्यांना ऑकवर्ड सिच्युएशन करण्यापेक्षा त्याने आपल्या सोसायटी समोर हे करावं ना. ते का नाही करत? कुत्रे फिरवायला जे येतात ना ते आपल्या सोसायटी समोर त्यांना घाण करायला देत नाहीत, दुसरीकडे जॉगर पार्कच्या समोर, दुसऱ्याच्या सोसायटी समोर. हे असं चालतंय. म्हणायचं का तुम्ही करायचं ते करा, तुम्हाला कायद्याने बंधन नाही आहे. तुमच्या स्वातंत्र्यावरती आम्ही गदा आणत नाही, पण ते स्वातंत्र्य तुम्ही तुमच्या घरात अनुभवा ना, तुमच्या सोसायटीत करा ना. आम्ही बघून तुमच्यावरती काहीतरी बंधनं आणायची आहेत किंवा आम्ही जळतो अशातला भाग नाही आहे, अशातला अजिबात नाही. पण तो आता जो कलर येतो ना त्याला आमच्या स्वातंत्र्यावरती घाला येतोय. स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असावं, त्याचा स्वैराचार होऊ नये हे आमचं म्हणणं आहे. नक्की, म्हणजे अगदी मोजक्या शब्दात त्यांनी सांगितलंय स्वातंत्र्य असावं, स्वैराचार होऊ नये. त्या स्वैराचाराचा या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना खरंच त्रास होतो, खरोखर त्रास होतो. कारण काय आहे, जे वेगवेगळ्या कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनमध्ये असतात, विच इज नॉट गुड फॉर द फॅमिलीज अँड किड्स, दॅट विल सेंड अ व्हेरी रॉंग मेसेज. आणि अशी कुठे जागा करायची ही विनंती कोणाची मला माहिती नाही, असं मला वाटतं काही शक्य होत नाही. गव्हर्नमेंट अशी कुठे जागा करू शकत नाही की जिथं कपल आपले फ्रीली किसिंग करेल, काही करेल. ते त्याचं त्यांनी बघावं, कुठे आयसोलेटेड रूममध्ये जावं, कुठे करावं. पण पब्लिकली असं प्रदर्शन करणं हे हिडीस आहे. म्हणजे त्याच्या पुढे जाऊन कोणी म्हणेल आम्ही पुढे एकत्र झोपू, काही करू, म्हणजे दॅट इज देर इज नो लिमिट टू दॅट. पब्लिक प्लेसमध्ये त्यांनी असे काहीतरी इनडिसेंट वागू नये, फक्त एवढंच फक्त पाहिजे बस. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, ते मान्य करतायत की मुंबईमध्ये अशा जागा कमी आहेत, परंतु सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गोष्टींना प्रतिबंधच असायला हवा असं बहुतेक पालकांचं म्हणणं आहे आणि तरुण वयोगटातल्या नागरिकांचं सुद्धा असंच म्हणणं दिसून येतं. विकास शिंदे हे सगळं ऐकून हसतायत थोडेसे. विकासजी, असं आहे की याला कायदेशीर चौकटीत बसवणं किंवा तुम्ही म्हणालात की अशा प्रकारची स्वतंत्र पार्क असावीत. शासन किंवा अन्य एखादी व्यवस्था अशी स्वतंत्र व्यवस्था कशी काय निर्माण करू शकेल आणि मग त्याला आपण शासनाच्या किंवा नियमांच्या चौकटीचा आधार कसा देऊ शकू? अन्य वेगवेगळ्या व्यवस्थांची मागणी होईल उद्याला. नाही, उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये जवळपास 110 गार्डन आहेत पुणे शहरामध्ये. तर आमचं असं म्हणणं आहे की एरिया वाईज त्या ठिकाणी जर 110 मधले फक्त 10 गार्डन जरी कपल गार्डन म्हणून घोषित केली आणि त्या ठिकाणी कपल फ्रेंडली वातावरण जर निर्माण केलं
तर मला वाटतं हा संघर्ष होणार नाहीये. पुण्यामध्ये आपण पाहतोय नाना पार्क आहे ना सेपरेट, म्हणजे वयस्कर लोकांसाठी नाना पार्क वेगळं तयार केलेलं आहे. त्याच धर्तीवर आपण कपल गार्डन पण करू शकतो ना. त्यामुळे मग हा जो संघर्ष आहे हा संघर्ष वाढत जाणार आहे. काळानुसार आपल्याला बदललं पाहिजे आणि त्यामुळेच मग कपल गार्डन करायला प्रॉब्लेम काहीच नाही. आम्ही पिंपरी चिंचवडचे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पण 2 वर्षांपूर्वी भेटलो होतो. त्यांनी अत्यंत म्हणजे ह्याचं विषयाचं स्वागत केलं होतं की असा विषय तुम्ही माझ्याकडे आणलाय. पण झालं का आणि जर विकासजी? असं 2 वर्षांपूर्वी तुम्ही भेटलात, पण त्याचं स्वागत झालं कल्पनेचं, पण असं केलं का कोणी कपल गार्डन? नाही, त्यावेळेचे ते महानगरपालिकेचे आयुक्त त्या संदर्भात सकारात्मक होते. त्यांनी सांगितलं की मला तुम्ही असा एक प्लॅन बनवून द्या की कशा पद्धतीने ते गार्डन असलं पाहिजे आणि मला आवडेल की भारतातला पहिला आयुक्त मी असेल की असं गार्डन बनवणार. आम्ही ते सगळं स्ट्रक्चर त्याचं बनवलं, सगळं त्याचा प्रोजेक्ट बनवला, परंतु नंतर लॉकडाऊन वगैरे त्या सगळ्या गोष्टींमुळे ते राहून गेलेलं आहे. बरं, ठीक आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होऊ शकते असे. बरं, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, पण ब्रेकच्या नंतर आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या सगळ्यांच्याकडनं की खरंच अशी आवश्यकता आहे का, आणि जर का आवश्यकता असेल तर मग त्याला आत्ता विकास शिंदे म्हणाले तसं विशिष्ट नियमांच्या चौकटीत बसवून ते केलं जावं का? स्थानिक लोकांचा त्याला विरोध असणार अनेकदा, जसं आत्ता इथे नो किसिंग झोन इतकं लिहिण्याची वेळ आली लोकांवर. तर असे आक्षेप त्यातून मार्ग कसा काढायचा? एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बोरिवलीतल्या एका रस्त्यावर जॉगर्स पार्कच्या बाहेर नो किसिंग झोन असं लिहिण्याची वेळ आली आणि स्थानिकांनी फार आक्रमक भूमिका घेतल्यानंतर इथे उभे राहणारी कपल्स आणि इथे होणारे किसिंग आणि चुंबनांचे चित्रविचित्र प्रकार हे नंतर बंद झाले. याबद्दलच आपण बोलतो की अशी वेळ मुंबईसारख्या शहरामध्ये का आली? चिकूवाडी परिसरातला हा जॉगर्स पार्कचा भाग आहे. प्रणाली कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, तिच्यासोबत काही स्थानिक लोक आहेत आणि विकास शिंदे आहेत आपल्यासोबत, राईट टू लव्ह संघटनेचे प्रमुख आहेत, ते स्वतः कायदेतज्ञ आहेत. विकासजी, जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही म्हटलं की याची आवश्यकता आहे, पण एक निरीक्षण याच्यात असंही काही जण नोंदवतात की अशा ठिकाणी येणारे जे लोक असतात ते कुठल्या धारावीतले किंवा पुण्याचा विचार केला तर पाईपलाईन रोड की जिथे खूप छोटी छोटी घरं आहेत अशा ठिकाणचे लोक येत नाहीत. चांगल्या चांगल्या घरचे सुद्धा तरुण तरुणी इथे येऊन या गोष्टी करतात. बरोबर आहे. हा काय कुणा एका कुठल्या एरियाचा प्रश्न नाही आहे, हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीने जर योग्य जागा जर लवकरात लवकर निवडली नाही तर अशा प्रकारचा संघर्ष वारंवार होत राहणार आहे. त्यामुळे कपल गार्डनची आवश्यकता आहेच आहे. आमचं त्यामुळे आम्ही खूप 5 वर्षापूर्वी निरीक्षण आमचं जे आहे त्यानुसार आम्हाला लक्षात आलं की अशा पद्धतीने संघर्ष भविष्यात होणार आहेत आणि त्यामुळे कपल गार्डन झालंच पाहिजे. आपण जर प्रेमाचा अधिकार मान्य करत असू तर प्रेमाचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणूनच कपल गार्डनची खूप आवश्यकता आपल्याला आता सध्या तरी दिसते. बर, प्रणाली, विकास शिंदे हे राईट टू लव्ह संघटनेचे प्रमुख आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आजच्या काळाची किंवा आजच्या तरुण तरुणींची किंवा आजच्या परिस्थितीची एकूण ही गरज आहे आणि एक गरज म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे किंवा त्यांचा अधिकार म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. प्रेम ही गोष्ट शाश्वत गोष्ट आहे, ती काही आज होत नाहीये, ती वर्षानुवर्ष होत आलेली आहे. फक्त फरक एवढाच पडलाय की मुंबईसारखी शहरं असतील, पुण्यासारखी शहरं असतील, जिथं जागेची कमतरता आहे, जिथं कुठल्याही पद्धतीचा म्हणजे आपण हा फक्त काही प्रेमाचा मुद्दा नाही तर खेळांचा सुद्धा मुद्दा आहे. आता मुंबईसारख्या शहरांमध्ये खेळायला सुद्धा कुठल्याही पद्धतीचे गार्डन किंवा मैदानं शिल्लक राहिलेली नाही. अशा अवस्थेमध्ये खास करून कपलसाठी एखादं गार्डन तयार होऊ शकतं का, हा खरं मोठा प्रश्नचिन्ह आहे. तो असावा का, याबद्दल आपण जाणून घेऊया. सत्यम शिवम सुंदरम सोसायटीचे रहिवासी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. मला सांगा की मुळात तुमच्या सोसायटीला खरंच या गोष्टीचा इतका त्रास होत होता की तुम्हाला असं लिहावं लागलं? नाही, खरोखर त्रास होतो, कारण माझा जो हे आहे घर आहे ते त्याबरोबर गार्डनच्या समोरच आहे आणि यावेळेला या काकांनी सांगितलं की तक्रार केल्या नाहीत. तक्रार गेली 5-6 वर्ष भरपूर तक्रारी झालेल्या आहेत. तिथे मारामाऱ्या पण झालेल्या आहेत. किसिंग येत नाही, एकमेकांच्या मिठ्या पण मारून ते मोकळे होतात आणि आम्ही समोर आमच्या महिला, लहान मुलं हे बघत असतात आणि लहान मुलं खाली सायकल चालवायला येतात, मुलांना ते गाडी घेऊन फिरायला येतात, सगळे बघत असतात. हे आता बरोबर नाही. किती वर्ष जरी झालं तुम्ही आपण सांगतो की लवर्सना हे द्या ते द्या, आता चुकीचंच होत चाललंय.
नक्कीच. सध्या. म्हणजे आपण बघतोय की त्यांचं असं म्हणणं आहे की जर यांना मोकळीक मिळावी हा अधिकार असला तर लहान मुलांसाठी, वयोवृद्ध नागरिकांसाठी सुद्धा मोकळी जागा नाहीये. सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणामध्ये त्यांना सुद्धा मोकळेपणानं फिरता यावं हा त्यांचा सुद्धा अधिकार आहे. पण एका प्रणाली एक अधिकाराचं दुसऱ्या थोडक्यात अधिकारावर प्रतिक्रिया अतिक्रमण होऊ यांची नये, या एवढंच त्यांचं सगळ्यांची म्हणणं आहे. प्रणाली या सगळ्यांची अगदी एकेका शब्दात प्रतिक्रिया, अशा प्रकारची स्वतंत्र व्यवस्था करावी याबद्दल त्यांना काय वाटतं? नक्की आपण जाणून घेऊया. मला अगदी मोजक्या शब्दात सांगा, कपलसाठी वेगळी व्यवस्था असावी असू नये, काय वाटतं तुम्हाला? तशा असू नये खरं म्हटलं. तुम्हाला काय वाटतं? असावी असू नये? नसू नये, आता अति होत आहे आता. नक्की. तुमचं काय म्हणणं आहे? असावी असू नये? हा प्रश्न म्हणजे असावी म्हटलं तरी चुकीचा वाटतो आणि नसावी म्हटलं तरी चुकीचं वाटतं. पण फक्त काय कपल्स प्रत्येकाने आपापल्या सोयी कराव्या, या सार्वजनिक क्षेत्राच्या ठिकाणी अशी चाळी करू नये. आपण ऐकतोय त्यांचं म्हणणं आहे की असावं असू नये हा प्रश्न खरं तर म्हणजे संभ्रमाचा आहे. म्हटलं तरी त्रास होणार एका गटाला, नाही म्हटलं तरी दुसऱ्या गटाला त्रास. बरोबर. एक शेवटचा प्रश्न विकास शिंदे यांना. विकासजी, व्यवस्था म्हणून ती तयार करू नये असं इथे काही जणांना वाटतंय, तर त्यांनी आपापली व्यवस्था करावी प्रत्येकानं, आणि प्रामुख्यानं सार्वजनिक ठिकाणी की जिथे 50 लोक येतात तिथे अशा गोष्टी होऊ नयेत, एवढा आक्षेप तरी बरोबर आहे? नाही, रहिवाशांचा आक्षेप जो आहे तो बरोबर आहे, त्याबद्दल माझं काही दुमत नाहीये. आणि त्यामुळेच मग ज्यावेळेस आपण सिटी प्लॅन करत असतो, डेव्हलपमेंट प्लॅन आपण ज्यावेळेस सिटीचा तयार करतो, त्यावेळेस ह्या गोष्टी पण विचारात घेतल्या पाहिजे ना काळानुसार. त्यामुळे त्या रहिवाशांचं म्हणणं बरोबर आहे, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. आपण जरी आपल्याला मूलभूत अधिकार जरी दिले असले तरी त्यामध्ये सभ्यता असली पाहिजे, त्यामध्ये काहीतरी बंधनं असली पाहिजे. आणि हे जर बंधनं पाळली जात नसतील आणि दुसऱ्यांना जर आपल्यामुळे त्रास होत असेल तर ते चुकीचं आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. म्हणूनच मग कपल गार्डन हे जे महत्वाचा विषय आहे की कपल गार्डन खूप महत्वाचं आहे. कपल गार्डन झाले पाहिजेत आणि त्यामुळे आता आम्ही फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड पर्यंत हा विषय आतापर्यंत मर्यादित होता. तर या संदर्भात आता आम्ही राज्य सरकारला पण थोड्या दिवसात लिहिणार आहे की अशा प्रकारे सगळ्या महानगरपालिका ज्या असतील त्यामध्ये तसे आदेश आपण महानगरपालिकांना द्यावेत की अशा पद्धतीनं शक्य तितक्या ठिकाणी कपल गार्डन, जे अगोदर गार्डन तुमच्याकडे आहे तेच गार्डन कपल गार्डन म्हणून घोषित करू शकता तुम्ही. आणि त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीने निर्बंध घालून आपण त्या ठिकाणी ते वापरात करू शकतो. आणि जर अशा पद्धतीने जर कोणी त्यानंतर पण कपल गार्डन झाल्यानंतर पण जर अशा पद्धतीने जर कोणी सार्वजनिक ठिकाणी काही करत असेल तर मग तुम्ही बंधनं घाला किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. परंतु तुम्ही काहीच सुविधा उपलब्ध न करता, कुठलेही उपलब्ध न करता तुम्ही जर अशा पद्धतीने जर त्यांचा अपमान करत असाल तर ते चुकीचं आहे. विकासजी, महाराष्ट्रातले सर्व पक्षांचे सर्व नगरसेवक तुम्हाला धन्यवाद देत असतील की एक वेगळी कल्पना मांडली, त्यांना एक वेगळं काहीतरी काम करता आलं शासनाच्याच निधीतून, कपल गार्डन. हो, नक्कीच सर्वांनीच, म्हणजे आमचं म्हणणं आहे की सर्वांनी यामध्ये लक्ष दिलं पाहिजे की भारत हा तरुणांचा देश जर असेल तर हे प्रकार वाढणार आहेत ना. म्हणजे प्रेम तर तरुण लोक जास्त करतात ना. म्हणजे वयस्कर लोकांचा काळ गेलेला आहे, त्यामुळे त्यांना आता कदाचित ते लक्षात येणार नाही की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु हा तरुणांचा आता काळ आहे, त्यामुळे तरुणांचा विचार सर्वांनी केला पाहिजे, जे की त्यांना इग्नोर न करता आपण त्यांचा विचार करून हे गार्डन केले पाहिजे. बर, विकासजी धन्यवाद. तुम्ही स्पष्टपणे राईट टू लव्ह या माध्यमातून ही भूमिका मांडलीत. प्रणाली कापसे आपल्यासोबत होत्या, आपल्या प्रतिनिधी. अर्थात प्रेम कोणीही करावं आणि प्रेम कोणावरही करावं, परस्परांच्या सहमतीने करावं, पण ते करताना सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास होईल किंवा इतरांना अवघड होईल अशा पद्धतीने ते प्रेम करू नये, एवढं मात्र खरं. आता इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच यूट्यूबवर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.